महापौरांनी पाहणी केली त्याबद्दल छान झालं. म्हणजे वास्तव पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याच प्रशासनाने त्यांना अंधारात ठेवतायत असं मला वाटतं. जर ते अधिकारी आजही त्यांना बंदी करत असतील, ठराविक 2-4 हाताजवळ बायांना घेऊन कोळी भगिनींना घेऊन काय ग असं नाही होत. हा विषय कोणी मुद्दाम तर आम्ही तर कुठलाच राजकीय म्हणून छेडलेला नाही, आम्ही तर छेडलाच नाही. आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यावरनं बातमी आल्यानंतर तुम्ही आम्हाला आमचं मत विचारलं, आम्ही कोणाबद्दल विरोध नाही केला. म्हणजे कुठल्या महापौरांनी काय केलं पाहिजे हे सांगण्याची मला गरज नाही. आणि ज्या आद्य मुंबईकर ज्याला आगरी कोळी म्हणतात, त्यांना जर त्यांच्या व्यवसायापासून कापायचं नाही, काही लोकांनी तर म्हणाले दुर्गंधी, मुळात ताजा मासा याला कधीच दुर्गंधी येत नाही. कारण आमचे मासे खाऊ आहे हे कधीच त्याला दुर्गंधी म्हणणार नाही, कारण नुसत्या माशाच्या वासाने लोकांना भुका लागतात. त्यामुळे ठीक आहे, आता त्यांनी तो निर्णय दिला, कोणीच तुम्हाला कोणाच्या बापाची हिंमत नाही, उलट बरं आहे. आम्ही पण त्याच मताशी आहोत की कोणाच्या व्यवसायापासून कोणाला तोडणं, आणि त्या पण आद्य मुंबईकरांना, ज्याने आज ही मुंबई एक स्वतःची ओळख ही ठेवून आजही गर्भश्रीमंत असले तरी मार्केटमध्ये पर्यायी ज्या मार्केटमध्ये जागा नाही त्या जागेत त्या बसतात. उलट मी महापौरांना सांगेन, जसं आज बिल्डरांसाठी आज विशेष सभा लावून घेतली आपण आणि त्याच्यात खेळी करून तुम्ही प्रस्ताव पास करून घेतले, तशीच एक या कोळी बांधवांसाठी विशेष सभा लावा. आणि त्यांचा मार्केटचा जो विषय आहे, ज्या कोळी बांधवांच्या जागोजागी ज्या मार्केटचे विषय आहेत, तुम्ही आमच्या लोरपरच्या मार्केटला या, खामकर मंडईत बघा काय अवस्था आहे. म्हणजे सांगूनही होत नाही आहे ती कामं तुमच्याकडनं होऊ दे. त्यांना चांगलं अद्ययावत मार्केट प्रत्येक ठिकाणी बनवून द्या, घ्या पुढाकार. आणि त्या कोळी महिलांसाठी किंवा त्यांच्या व्यवसायासाठी असंच एक विशेष सभागृह लावून घ्या. त्याचप्रमाणे विशेष सभागृह जे आज मुंबईला चारी बाजूनी पाण्याने वेढलं आहे, आजही कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही असं तुमचंही म्हणणं आहे, 5%, 10%, 15% आजही अडकलं, तर त्याचंही सांगा, त्याचाही विशेष सभा लावा. कारण आपण फक्त एखादा ठराव मोठ्या प्रमाणातला पास करायचा आहे आणि तो बिल्डर धार्जिनी आहे, त्याच्याबरोबर ते नियम तुम्ही साधून घेतलेले आहेत. मुंबईकरांसाठी अधिक विशेष सभा लावून तेही करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. याचा अर्थ अधिकारी वेगळी भूमिका घेत आहेत, मुंबईच्या महापौर वेगळ्या पद्धतीचा विश्वास देत आहेत, मुंबईच्या महापौर खोटं बोलत आहेत का? नाही, मला वाटतं मुंबईच्या महापौर आधी समजूनच घेत नाहीत. त्यामुळे मग त्यांच्या बोलण्यामधला प्रशासनाचा कारभार आणि मुंबईच्या महापौरांचा कारभार हा विसंगत वाटतो. आणि त्यामुळे मुंबईकर असं म्हणतायत की महापौर खोटं बोलतायत का. दुसरा एक विषय म्हणजे सध्या मराठीच्या बाबतीत अनेक ठिकाणी आग्रह आपल्याला पाहायला मिळतो, मात्र 5060 आस्थापना जी दुकानं आहेत त्या दुकानांवरती मराठ्या पाट्या अद्यापही लावल्या गेलेल्या नाही आहेत, त्यांच्यावरती कारवाई सुद्धा कुठच्या प्रकारची झालेली नाही. बघा, अनेक वेळेला मनसेने पण खळखट्याच्या भूमिका घेतल्या, त्याचप्रमाणे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून अनेकदा आम्ही सुद्धा या मोठ्या प्रमाणात घेतलं. पण प्रशासन एवढं ढिम्म आहे की त्या प्रशासनाची म्हणजे आज भारतीय जनता पार्टीच्याच याच्यातून प्रशासन कसं विरोधात वागतंय हा पण गळा काढला गेला. आणि त्यावेळेला मी स्वतः उभं राहून सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही नाल्यातल्या गालाबद्दल आज चर्चा करताय की कॉन्ट्रॅक्टर हे नाही करत, प्रशासन हे नाही करत, पण आरोप मात्र तुम्ही भलत्यांवरच करता, सत्तेत असलेल्यांवर करता. म्हणजे सत्तेत इकडे असले काय आणि सत्तेत तिकडे असले काय, सगळ्यांचा राग
रोष किंवा असमाधानकारक काम हे तर आपण सगळेच आळवतोय. मग इतरांना सत्तेत असताना तुम्ही हे केलं, मग आता तुम्ही तर सत्तेत आहे, करूनच का नाही घेत आहे? का तुमचा सूर घरचे आहेर मिळत आहेत महापौरांना? पश्चिम उपनगरामध्ये भारतीय जनता पार्टीने नालेसफाईचा दौरा केलेला कसं बघताय? नाही, त्या नालेसफाईमध्ये बघा, विरोधी पक्ष म्हणून मी स्थापत्य शहराची अध्यक्ष राहिलेली आहे. त्याचप्रमाणे मी महापौर म्हणून राहिले. त्यामुळे महापौरांच्या आधी जाऊन आपण पाहणी करणं आणि जितकं जमेल तेवढं या प्रशासनाची कानउघाडी करणं. पण प्रशासनाला कळून चुकलं आहे की कोणी येऊ देत, कसंही येऊ देत, काही करू देत, आम्ही आमचा ढिम्म कारभार असाच चालवणार आहोत. या दौऱ्यामध्ये उपमहापौर हां, मला ते एक आश्चर्य वाटलं की ज्यांच्यामुळे तुम्ही सत्तेत बसताय, ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची सत्ता आमच्याकडनं नको नको ती कारणं घेऊन गेलात, आज त्यांची अवस्था काय चालली आहे? उपमहापौरांना आज व्यक्त व्हावं लागलं, व्यक्त झाले की मला कळवलंच जात नाही आहे आणि त्यांनी स्वतःचा दौरा लावून घेतला. म्हणजे एका ह्याला म्हणजे विरोधी आणि सत्ताधारी म्हणून पाहणी करणं मी समजू शकते, पण सत्ताधाऱ्यांमधलाच उपमहापौर वेगळी पाहणी करण्याची त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांमधला मोठा पक्ष अशी वेळ आणतोय. त्यामुळे हे काय खरं दिसत नाही. त्याचप्रमाणे ज्या सत्ताधाऱ्यांचे म्हणजे भाजपाचे प्रमुख नेते फेरी करतात त्याला महापौरांना बोलवत नाही. हा महापौरांचा अपमान नाही का? म्हणजे महापौरांना कळतंय का तुमचा अपमान वारंवार होतोय आणि तो तुमच्या घरून होतोय? उलट विरोधी पक्ष म्हणून आम्ही नेहमी सांगतो कुठल्याही परिस्थितीत महापौरांचा अपमान झाला नाही पाहिजे. पण महापौर स्वतःहूनच सगळ्या गोष्टी ओढून घेत असतील तर त्यांना नाही इलाज आहे. हुतात्मा स्मारकाच्या संदर्भात सभागृहामध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. हुतात्मा स्मारकाची दुरावस्था झालेली आहे असं निदर्शनास होते. एकूणच त्याविषयी काय सांगा? नाही, हुतात्मा स्मारकाबद्दल कोविडच्याही आधी आम्ही पत्र दिलेली आहेत आणि नंतर कोविड लागला आणि कोविडच्या नंतरही एक पत्र गेलेलं होतं. 3 वर्ष 10 महिने 10 दिवस प्रशासनाने काय केलं? बरं, प्रशासक बसला होता तेव्हा तो मंत्रालयातून चालत होता हे सगळ्यांना दिसतंय. जी कोटीच्या कोटी उड्डाणं आमदारांच्या माध्यमातून किंवा एखादा आला सैनिक किंवा एखादा फुटून त्या पक्षात गेलं तर त्याला कोटीची कोटी उड्डाणं दिली गेली. कामं झाली नाही झाली ती श्वेतपत्रिका आल्यावरच कळेल, पण ती पण दिली जात नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने या सगळ्या कामांचा आढावा घेत असताना मुंबईकरांना कुठेतरी आपण विचारात न घेता त्यांची दिशाभूल करते. नालेसफाई झाली की नाही पाहण्यासाठी नगरसेवक गेल्यानंतर एएमसी असतील डीएमसी असतील फोन उचलत नाही किंवा उपस्थित राहत नाहीये, अशा प्रशासनाला काय माहिती तुमच्या? नाही, मी महापौरांच्या माझ्या वेळेला सगळे अधिकारी होते उपस्थित, आपणही होतात. पण महापौरांच्या याच्यामध्ये ज्या महापौरांनी सांगितलं, मी आज त्यांचं कौतुक केलं. पहाटे 5 वाजता म्हणजे मुंबईतला पहाटेचे 5 हा काळोखच असतो आणि त्या काळोखात म्हणजे तो निसर्गाचा काळोख आणि नाल्यातला गाळ्याचा काळा हे एकमेकांना स्पर्धा करतायत का? आणि त्यातून महापौर मला अधिकारी 10 वाजता पोचताना कठीण तर 5 वाजता जात असतील. मला काही फोटोग्राफ हवेत आपल्या माध्यमातून मिळाले तर बघा कुठला अधिकारी महापौरांच्या 5 वाजता फेरीला उपस्थित होता हे मला फोटोग्राफ हवेच. त्या अधिकाऱ्याचं मी कौतुक करेन की चला बाबा कधीतरी तुम्ही वेळेवर हजर राहिलात, कौतुक करायचं आहे. काही साम टीव्हीने एक इन्व्हेस्टिगेशन केलं होतं. कांदिवलीच्या एकसर गावामध्ये 18 सार्वजनिक शौचालय आहेत. त्यापैकी दुरुस्तीच्या नावाखाली आमदार मनीषा चौधरी यांनी त्या ठिकाणी 8 शौचालय तसे ठेवले. बाकीच्या ठिकाणी भाजपचं गोडाऊन बनवलंय आणि महिला आधार केंद्राच्या नावाने जागा काबीज केल्याचं समोर आलं. हे
तुम्ही आखो देखा हाल जे शौचालयाच्या जागा सुद्धा सोडल्या जात नाही आहेत आणि देशात एक नंबर असलेला पक्ष जर शौचालयाच्या जागेमध्ये ऑफिस थाटून जर बसत असतील तर ही नक्की मुंबईकरांसाठी शोकांतिका आहे की त्या ज्यांनी कोणी केलंय त्यांचं कौतुक आहे की वाव शौचालयात सुद्धा ऑफिस आणि ते पण देशात एक नंबर असलेल्या पक्षाचं म्हणजे नेमकं गिळंकृत काय काय हा प्रश्न निर्माण होतो.